गेल्या अनेक दिवसापासून अनेकांचे व्हॉट्सअप स्टेटस आणि फेसबुकच्या वॉल बोलत आहेत आय सपोर्ट सोनम वांगचूक. कोण आहे हा सोनम वांगचूक? कुठून आला? जंतर मंतरवरती तो 19 दिवस उपोषण करतोय, स्वार्थासाठी की देशहितासाठी? आणि मग या ठिकाणी याची संपूर्ण माहिती जर आपणास हवी असेल तर न्यूज ग्रेट महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट पाहायला विसरू नका. आणि त्यासोबतच या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. जंतर मंतर खाली होगा, हर दिलचट्टा अपने घर जाएगा, पर ये वाला मर गया ना तो फिर हर एक रैंचो मर जाएगा. संपूर्ण ज्याची ओळख सायको शायर म्हणून आहे तो अभी मुंडे म्हणतो, पर ये वाला अगर मर जाएगा ना तो हर एक रॅन्चो मर जाएगा. तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान सोनम वांगचूक यांचं उपोषण तरी सोडा. सिनेमातल्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग खऱ्या रांचोसाठी सगळे लोक आवाज का उठवत नाहीत? मग खऱ्या रॅन्चोसाठी सर्व भारतीय आवाज का उठवत नाहीत? हा सवाल केलाय सुपरस्टार सयाजी शिंदे यांनी. बेटा कामयाब बनने के लिए नहीं, काबिल बनने के लिए पढ़ो. हा डायलॉग ऐकला की आपल्याला आठवतो तो चित्रपट 3 इडियट्स. आणि त्या चित्रपटातील तो नायक अभिनेता आमिर खान जो रॅन्चोची भूमिका निभावत होता, अगदी बिनधास्त जगणारा. पण कॉलेजच्या शेवटच्या दिवशी आपली ओळख लपवून जाणारा रॅन्चो म्हणजेच फुंगसुक वांगडू. हा चित्रपट ज्याच्यावरती आधारित आहे आणि ज्याच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला तो फुंगसुक वांगडू खऱ्या अर्थानं दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सोनम वांगचूक. हो, सोनम वांगचूकच. सोनम वांगचूक हे भारतातील एक प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, नवसंशोधक, पर्यावरण कार्यकर्ते आणि समाजसुधारक आहेत. लडाखमधील शिक्षण पद्धती आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि तेथील कठीण भौगोलिक परिस्थितीवर मात करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. बर्फाचे तूप, पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी लडाखसारख्या अत्यंत थंड आणि वाळवंटी भागात उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची मोठी टंचाई जाणवते. यावर उपाय म्हणून त्यांनी आईस स्तूप म्हणजे बर्फाचे स्तूप ही संकल्पना विकसित केली. हिवाळ्यातील वाया जाणारे पाणी गोठवून त्यांचे कृत्रिम बर्फाचे डोंगर स्तूप तयार केले जातात, जे उन्हाळ्यात हळूहळू वितळतात व गावकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळते. या क्रांतिकारी शोधासाठी त्यांना 2016 मध्ये प्रतिष्ठित रोलेक्स अवॉर्ड फॉर एंटरप्राइजेस हा किताब मिळाला आहे. याच ठिकाणी त्यांनी सेकमॉलची स्थापना केली आहे. सेकमॉलची स्थापना 1988 मध्ये केली आहे. आता सेकमॉल म्हणजे काय? स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेची स्थापना केली. लडाखमधील शिक्षण व्यवस्था सुधारणे आणि सरकारी शाळांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व्यावहारिक शिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सौर ऊर्जेवर चालणारी घरे. सोनम वांगचूक यांनी लडाखमधील कडाक्याच्या थंडीत उणे 30 अंश सेल्सिअस तापमान असतानाही अंतर्गत तापमान 20 अंश सेल्सिअस राखणारी मातीची सौर उष्ण घरे विकसित केली आहेत. यासाठी कोणत्याही कृत्रिम इंधनाची गरज भासत नाही. त्यांनी भारतीय सैनिकांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे तंबू, सोलर टेंट्स देखील तयार केले आहेत. लडाखच्या हक्कासाठी आंदोलन. गेल्या काही काळापासून सोनम वांगचूक हे लडाखच्या नाजूक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि लडाखला भारतीय संविधानाच्या 6व्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी हिवाळ्यात उणे तापमानात अनेक दिवसाचे उपोषणही केले. थोडक्यात सांगायचे तर सोनम वांगचूक हे केवळ शिक्षक, शास्त्रज्ञ नसून त्याने आपले संपूर्ण आयुष्य लडाखच्या शाश्वत विकासासाठी, पर्यावरणासाठी आणि तरुणांच्या भवितव्यासाठी समर्पित केले आहे. आपल्या अनोख्या प्रयोगामुळे ते जगभरातील कोट्यावधी तरुणांचे प्रेरणास्थान आहेत.
लाखो युवकांचे प्रेरणास्थान असणारे रॅन्चो उर्फ सोनम वांगचुक हे जंतर मंतरवरती 28 जून 2026 पासून उपोषणाला बसले आहेत. ते उपोषणाला बसले आहेत. त्यांची काही स्वार्थी भावनेने ते मागणी करतायत का? तर त्यांची मागणी काय आहे पहा. पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट, UG आणि इतर परीक्षामधील कथित पेपरफुटी व घोटाळ्याच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या आंदोलनाची कारणे आहेत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शैक्षणिक सुधारणा, देशातील परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणणे आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. चलो संसद मार्च 28 जूनपासून सुरू झालेल्या या उपोषणाचा आज 20वा दिवस असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या चलो संसद आंदोलनाला बळ देण्यासाठी ते उपोषणावरती ठाम आहेत. सलग 20 दिवसाच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून त्यांचे वजनही 9 किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे. त्यांच्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, राजकीय नेते आणि सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. देशभरातून सोनम वांगचुक यांना अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि विद्यार्थी यांचा पाठिंबा जरी मिळत असला तरी सरकार याच्यावरती नेमका काय निर्णय घेणार हे आपल्याला पाहावं लागेल. आपण या चॅनलच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना सपोर्ट करत असाल तर आय सपोर्ट सोनम वांगचुक हे कमेंटमध्ये कमेंट करा आणि हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र.